श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ताई दादांचे स्वामीमय स्वागत. जर तुम्ही स्वामी भक्त असाल आणि स्वामींच्या कथा, अनुभव आणि प्रेरणादायी प्रसंग ऐकायला आवडत असतील तर आत्ताच आपल्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा. कारण तुमच्या एका शेअरमुळे हा स्वामींचा संदेश आणि सेवा अनेक भक्तांपर्यंत पोहोचू शकते. कदाचित एखादा स्वामी भक्त अडचणीत असेल तर स्वामींचा हा संदेश त्याला नवी आशा आणि धैर्य देऊ शकते. आज आपण आपल्या स्वामी परिवारामध्ये एका दादांना आलेला अनुभव त्यांच्या शब्दात ऐकणार आहोत. श्री स्वामी समर्थ. कधीकधी आपल्या घरातील एखादा पाळीव प्राणी आजारी पडतो आणि त्या क्षणी आपल्याला कळतं तो फक्त प्राणी नसतो, तो आपल्या कुटुंबाचा एक भाग असतो. प्राण्यांवर दया करणे, त्यांची सेवा करणे हे फक्त माणुसकी नाही, तो एक मोठा धर्म आहे. मी किरण वाघमोडे, सोलापूर. माझा पाळीव श्वान अचानक खूप आजारी पडला. त्याला तब्बल 105 डिग्री ताप होता. गेले 2 आठवडे तो काहीच खात नव्हता, ना खेळत होता, ना उभा राहू शकत होता. पण जेव्हा तो आजारी पडला तेव्हा संपूर्ण घरात एक वेगळीच चिंतेची आणि दुःखाची भावना होती. आई वडील, घरातील सगळेजण त्याच्याकडे पाहून व्याकुळ होत होते. तो काही खात नव्हता. डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टरांनी तपासून सांगितलं, ताप खूप जास्त आहे, जगण्याची शक्यता खूप कमी आहे. हे ऐकून माझ्या मनात एकच प्रश्न होता, हा बरा कसा होणार? त्या कठीण क्षणी मी यशवंत दादा यांना मेसेज केला. दादांनी मला सांगितलं, स्वामींची सेवा सुरू करा. मी पूर्ण श्रद्धेने ती सेवा सुरू केली आणि आश्चर्य म्हणजे फक्त 2 ते 3 दिवसात माझ्या श्वानाची तब्येतीत हळूहळू सुधारणा दिसू लागली. तो पुन्हा थोडं अन्न खाऊ लागला, उभा राहू लागला आणि काही दिवसात तो पूर्णपणे बरा झाला. हे सगळं घडलं ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि यशवंत दादांच्या मार्गदर्शनामुळे. मी स्वामींचे आणि दादांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. किरण दादांना आलेला अनुभव खूप छान आहे. धन्यवाद किरण दादा. आपण अनेकदा पाहतो आपल्या देवांच्या जवळ नेहमी प्राणी असतात. भगवान दत्तात्रेय महाराजांच्या सोबत 4 श्वान आणि गाय दाखवले जातात. भगवान शंकरांच्या जवळ नंदी आहे. गणपती बाप्पाजवळ उंदीर आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की प्राणी हे सृष्टीचा महत्त्वाचा भाग आहेत. जेव्हा आपण एखादा पाळीव प्राणी पाळतो, त्याला अन्न देतो, त्यांच्या तब्येतीची काळजी घेतो, त्याला औषध इंजेक्शन देतो, तेव्हा आपण फक्त प्राण्यांची सेवा करत नाही, तर आपण देवाने दिलेल्या सृष्टीची सेवा करत असतो. आणि फक्त आपल्या पाळीव प्राण्यांवरच नाही, तर रस्त्यावर एखादा प्राणी आजारी दिसला, भुकेलेला दिसला किंवा संकटात दिसला तर त्यांची मदत करणे, त्यांना पाणी देणे, त्यांना अन्न देणे हा प्रत्येक मनुष्याचा धर्म आहे. कारण दया, करुणा आणि सेवा हीच खरी भक्ती आहे. प्राण्यांवर दया करा, त्यांची काळजी घ्या, कारण कधीकधी देव आपल्या दारी प्राण्यांच्या रूपातही येतो. जिथे दया आहे, जिथे सेवा आहे, तिथे स्वामींची कृपा नक्की असते. श्री स्वामी समर्थ.